सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आता वाटाणे ताजे-ताजे येतात म्हटल्यानंतर आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्याच्यासाठी मी एक बाउल घेतला आहे वाटाणा म्हणजे 200 ग्रॅम. त्याच्यानंतर 1 वाटी दही घेतलं आहे, 1 वाटी रवा घेतला आहे आणि 1 कप ताक घेतलं आहे. आता वाटाणे छान मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये घट्ट दही, आंबटसर दही घेतलेलं आहे. फिक्कं नाही घेतलेलं आहे, आंबट घेतलेलं आहे. त्याला छान असं फेटून घेते, मस्त मिक्सरमधनं बारीक करून घेते. आता बघा मी ही पेस्ट करून घेतली छान मस्त, पाणी न टाकता दह्यासोबतच केली आहे. त्याच्यानंतर आता मी कोथिंबीर, लाल मिरच्या घेतल्या मी ताज्या येतात ना मोठ्या मोठ्या त्या, आणि एक हिरवी मिरची पण घेतली आहे. असं टोटल 4 आहे आणि लसणाच्या कळ्या 4 टाकल्या आणि उरलेलं दही पुन्हा टाकलं आणि त्याची पेस्ट करून घेतली, ते पण त्याच्यामध्ये टाकलं. आता छान मस्त पूर्ण पेस्ट अशा प्लेन काढून घेतलेल्या आहे. आणि बघा आता ताक जे मी घेतलेलं आहे 1 कप म्हणा 1 वाटी, ते मी टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता नंतर 1 वाटी जे मी 150 ग्रॅम रवा घेतला आहे तो टाकलेला आहे आणि त्याला छान मस्त फेटून घेते आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. दही आंबट घ्यायचं आहे, फिक्कं नाही. उरलेलं ताक पुन्हा टाकते. 1 कप किंवा 1 वाटी घ्यायचं आहे याला प्रमाण. बघा मी छान फेटून घेते आहे. आपल्याला कळूनच जाते की आपल्याला किती घट्ट हवं आहे, किती पातळ हवं आहे त्याच्यामुळे. आणि आता मस्त त्याच्यामध्ये तीळ टाकते आहे. तिळाने चव कशी छान येते आणि आता मग तीळ खायलाच पाहिजे थंडीच्या दिवसात, फार म्हणजे फायदेकारक ठरतात हे तीळ. तर बघा आता तीळ टाकले त्याच्यामध्ये आणि त्याला पुन्हा फेटून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि बघा आता मी त्याला 10 मिनटासाठी झाकून ठेवते. 10 ते 12 मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे तो रवा फुलतो. आता मी एक पॅन घेतलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर तुमच्याकडे स्टीमर असेल ते वापरा. तर बघा आता त्याच्यामध्ये मी पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आता 10 मिनटं होऊन चुकलेले आहे. आता मी पुन्हा याला फेटते व्यवस्थित. बघितलं, पण आता याच्यामध्ये मला थोडं पाणी टाकावं लागेल, फार घट्ट, कारण रवा फुगून आलेला आहे. रवा फुगतो याचा अंदाज तर आपल्याला असतोच. तर बघा छान मस्त थोडंसं प्रमाणानुसार पाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये अर्धी वाटीसारखं पाणी वापरलं आहे मी, जास्त काही घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे. आता बघा मी छान फेटून घेतलेले आहे अगदी मस्त. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सोडा वापरायचा आहे. आधी मी हळद टाकते अर्धा चमचा आणि त्याला पुन्हा फेटून घेते, कारण सगळं छान असं एकजीव व्हावं म्हणून करते आहे. आणि जितकं फेटाल तितकं छानच आहे. आता मी सोडा घेतला आहे, बेकिंग सोडा, तो 1 चमचा पूर्ण वापरलेला आहे. फेटून आणखी अर्धा चमचा त्याच्यामध्ये टाकते. आणि बघा मी आता एक पातेलं ठेवलं होतं, त्याच्यात पाणी घेतलं, त्याच्यावर मी एक प्लेटला तेल लावलं छान आणि ठेवली आहे प्लेट. आता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण बघा मी असं होऊ दिलेलं आहे, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मी असं मिडियम. त्याच्यावर पुन्हा मी तीळ टाकले पांढरे, खूप छान वाटते आणि थोडंसं तिखट, याने छान वाटतं. बघा आता याला मी 10 मिनटं होऊ देणार आहे छान झाकण ठेवून. तसंच आता माझा जो बॅटर उरलेला आहे तर मी दुसरं पण पातेलं लावून दिलं, त्याच्यामध्ये मी पुन्हा एका ताटलीमध्ये लावून दिलेलं आहे. बघा छान ठेवून दिले. आता याला पण मी 10 मिनटं इक्वल होऊ देते दोन्ही यांना, कारण एकाच वेळी ठेवलं आहे म्हणून. झालं आहे 10 मिनटानंतर बघा मी चाकूने चेक करून दाखवते. मस्त तयार झालेलं एक नंबर. बघितलं, दिसतं पण छान, दोन्ही याच्यात परफेक्ट झालेलं आहे. 10 ते 11 मिनटं जास्तीत जास्त तुम्ही मीडियमवर ठेवायची आज. आणि तुमच्याकडे जर ढोकळ्याचं पॅन असेल तर बेस्टच आहे. आता मी तडक्याची तयारी करते. एक पॅन घेतलं, त्याच्यामध्ये 2 छोट्या पळीने 2 चमचे असं तेल घेतलं आहे. जास्त तेल नको आहे रेसिपीला, खरंच जास्त तेल लागत नाही, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तसंच मी 1 छोट्या चमच्याने जिरे, 1 छोट्या चमच्याने मोहरी घेतलेली आहे आणि ते तडक्यासाठी टाकलेलं आहे. तसंच आता लाल छान मोठ्या मिरच्या येतात ज्या ठेचायला वापरतो, तीच मिरची कट करून घेतली आहे मी आणि ती टाकली आहे. थोडे तीळ पण टाकले. आता बघा आता याच्यावर मी तडका टाकते. हा तडका 1 नंबर लागतो, छान लागतो. एवढाच तेलाचा वापर आहे, दुसरा काही नाही आहे. बघा किती छान दिसतो आहे तडका. जितका छान दोन्ही ट्रे मस्त तयार होऊन गेलेले आहे. थोडंसा कोथिंबीर बारीक कट करून टाकते. सेपरेटली तुम्हाला याला फोडणी वगैरे लावायचं नाही. ताजं ताजं बनवा, ताजं ताजं का इवन दिवसभरात ते खूप छान वाटतं, थंड पण खाल्लं तर. बघा किती छान मी तुम्हाला याचं काढून दाखवते. हा ग्रीन ढोकळा तुम्ही नक्की बनवा, कारण तुम्हाला आवडेल. हा वाटाण्याचा एकदम चांगला उपयोग आहे. आणि ताजा ताजा ढोकळा, आपण नेहमी डाळी भिजवून ढोकळा करतो किंवा
दुसरा इन्स्टंट पण करतो, पण हा करून बघा आणि मला सांगा रेसिपी कशी वाटली. थँक यू सो मच. भेटूया.